लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। लाडक्या बहिणींसंदर्भात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं आदिती तटकरे म्हणाले। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 29 मार्च रविवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपये आणि मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये, तर अशा दोन्ही महिन्यांचे दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना 2 दिवसांपूर्वी शासन निर्णय म्हणजे GR काढण्यात आलेला होता। 2 दिवसांपूर्वी GR आल्यामुळे आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांच्या दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। सर्व लाडक्या बहिणींमध्ये आज सकाळपासून आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की आज रविवार असून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचे 3000 रुपये जमा होत आहेत। तर या जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या सविस्तर पद्धतीने वाचून सुद्धा दाखवत आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना आज रविवार आहे तरी पण तुमच्या खात्यामध्ये हे पैसे कसे काय विस्तार होत आहेत असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर बघा, लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून पैसे सोडले जात असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींना जरी रविवार असला किंवा सुट्टीचा दिवस असला तरी पण पैसे खटाखट विस्तार होत आहेत। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून हे पैसे जमा होत असल्यामुळे आज लाडक्या बहिणी खुश सुद्धा झालेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींना आज रविवार आहे, उद्या सोमवार आहे आणि परवा दिवशी मंगळवार आहे। तर एकंदरीतपणे 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे दोन्ही महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा होत आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत आता आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत। महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे फेब्रुवारी मार्चच्या महिन्यांच्या दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बटन दाबल्यानंतर बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे खटाखट जमा सुद्धा होतच आहेत। म्हणजेच पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांचा समावेश आज रविवारसाठी करण्यात आलेला आहे। उद्या सोमवार आहे तर उद्या उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी शेवटच्या 12 जिल्ह्यांमध्ये या दोन्ही महिन्यांचे पैसे विस्तार सुद्धा होतच आहेत। बघा, लाडक्या बहिणींना 2 दिवसांपूर्वी शासन निर्णय म्हणजे GR निर्गमित करण्यात आलेला होता। तशा प्रकारची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेले होते। परंतु लाडक्या बहिणींनो, मागचे 2 दिवस तांत्रिक अडचणी असल्यामुळे बँकेचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे पैसे आलेले नव्हते, परंतु आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत। सर्व लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। कारण अख्खा फेब्रुवारी महिना संपून गेलेला होता, आता मार्च महिना सुद्धा संपत आलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींना कुठेतरी वाटत होता की फेब्रुवारीचे पैसे मिळतील का, मार्चचे पैसे मिळतील का, की लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे, अशा पद्धतीचे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये घोंगावत होते। परंतु आज सकाळपासून पैसे जमा झाल्यामुळे कुठेतरी लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे। लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। परंतु अद्याप ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत त्या लाडक्या बहिणी नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, नाराज होऊ नका। आज पहिला टप्पा सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत, दुसरा टप्पा दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
वाजेपर्यंत तिसरा टप्पा, संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हे पैसे अशाच पद्धतीने वाटप होत आहेत। तर एकंदरीत आता आपण पहिल्या टप्प्यामध्ये किती जिल्हे आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये किती जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये किती जिल्हे आहेत तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। आता बघा लाडक्या बहिणींना जिल्हे आणि बँका आपण सविस्तर पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये फक्त फेब्रुवारी आणि मार्चचे 3,000 रुपये जमा होत नाहीत, तर त्यासोबत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा वाटप होत आहेत। बघा लाडक्या बहिणींना ज्यावेळेस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते त्यावेळेस मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुद्धा सुरू करण्यात आलेले होते, परंतु विचार करायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचे पैसे हे लाडक्या बहिणींना मिळत राहिलेले होते, परंतु अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे मिळालेले नव्हते। तर आता लाडक्या बहिणींना तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा वाटप होत आहेत। गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँका पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट 5 प्रकारच्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे 3,000 रुपये जमा होणार नाहीत। जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींमध्ये मोडत असाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत, परंतु कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे त्याची माहिती आपण सविस्तर सांगत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची, मार्च महिन्याच्या 21 हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेल्या होत्या, परंतु यापुढे अशा प्रकारच्या बातम्या पसरणार नाहीत, कारण सकाळपासूनच निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। निधीला मंजुरी देण्यात आलेली होते। निधीला मंजुरी देण्यात आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत होते। बघा लाडक्या बहिणींनो पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश सुद्धा झालेल्या आहेत। तर एकंदरीत आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँका पाहणारच आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे तपासणं सुद्धा गरजेचं आहे, परंतु त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना आज सर्व मिळून किती पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे वाटप केले जात आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही त्याचीच माहिती तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहिला की तुमचा फायदा होईल, परंतु अर्धवट माहिती पाहिली की तोटा होऊ शकतो। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा नाही झाला पाहिजे, फायदा झाला पाहिजे, तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहत चला। आता बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला जिल्हे आणि बँका या ठिकाणी सांगणार आहे, तुमच्या तालुक्यांची आणि गावांची यादी सुद्धा वाचवून दाखवणार आहे, परंतु लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होणार होता आणि मार्च महिन्याचा हप्ता हा मार्च महिन्यामध्ये जमा होणार होता, परंतु विचार करायला गेला तर देशामध्ये आणि बाहेरील देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू होते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा त्यामध्ये बिझी होते, ते सुद्धा त्यामुळे त्या ठिकाणी होते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो हे पैसे सोडण्यासाठी उशीर झालेला आहे। यासोबत राज्य सरकारला दुसऱ्या योजनांचे पैसे सुद्धा सोडायचे होते, सरकारच्या तिजोरीवरती भार होता, त्यामुळे लाडक्या बहिणींनो वेळेवरती पैसे आलेले नव्हते। बघा लाडक्या बहिणींनो वेळेवरती पैसे न आल्यामुळे डायरेक्ट 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा केले जात आहेत। विचार करायला गेला तर फक्त फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये जमा होत नाही, तर या ठिकाणी फेब्रुवारीच्या 1,500 रुपयांसोबत मार्चचे 1,500 रुपये सुद्धा जमा होत आहेत। यासोबत लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे तांत्रिक अडचणींमुळे अर्धवट आलेले होते, तांत्रिक अडचणींमुळे आलेच नव्हते, अशा बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे जमा होत आहेत। मागील हप्त्यांचे पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा
जमवत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या व्हायरल झालेल्या होत्या। परंतु सर्व बातम्यांना आता ब्रेक लागलेला आहे, सर्व बातम्या आता थांबलेल्या आहेत, कारण हे पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना जिल्हे आणि बँका पाहून घेऊयात, परंतु 5 प्रकारच्या बहिणींना या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। 5 प्रकारच्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर या ठिकाणी आता आपण 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत तेच आपण पाहत आहोत, त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। तर बघा, लाडक्या बहिणींना सांगायचं म्हटलं तर बघा, आपल्या राज्यामध्ये सरासरी 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यामध्ये सरासरी 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात। आता सर्व लाडक्या बहिणींना एका दिवसामध्ये पैसे वाटप करणं काही शक्य होत नसतं, त्यामुळे सरकार 3 ते 4 दिवसांची निवड करत असतं। त्या बघा, सध्याच्या स्थितीला सुद्धा आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत। 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील। परंतु जर तुम्ही या 5 प्रकारच्या बहिणींमध्ये मोडत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, तुमचा अर्ज अपात्र होऊन यापुढे तुम्हाला पैसे मिळणार नाही। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की सविस्तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात होत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवली जात आहे, याविषयी तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहिला की तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे, परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महत्त्वाची काही कामे केलेली असायला पाहिजेत, तर ते कामे सुद्धा लगेच सांगतो। तर बघा, सर्वात महत्त्वाचं पहिलं काम, तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे। यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC केलेली असायला पाहिजे। याच्या पुढचं काम म्हणजे बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे हे वेळेवरती जमा झालेले होते, फक्त फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे तुमच्या खात्यामध्ये वेळेवरती आलेले नव्हते। आता याचं कारण सुद्धा सांगितलेलं आहे की देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू होते, मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी, वित्तहानी सुद्धा होत होते। यासोबत लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे दुसऱ्या योजनांचे पैसे वितरित करण्यासाठी कमी निधी होता, म्हणजे निधीची तरतूद कमी होते, म्हणजे सरकारच्या तिजोरीवरती भार होता। तर अशा काही कारणांमुळे पैसे उशिरा येत आहेत, परंतु उशिरा पैसे जमवत असल्यामुळे डायरेक्ट दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत। बघा, 2 दिवसांपूर्वी शासन निर्णय काढण्यात आलेला होता आणि आजपासून निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे। पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा, लाडक्या बहिणींना आता वेळ न घालवता डायरेक्ट तुम्हाला जिल्हे आणि बँका सांगतो। जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। जर तुम्ही 5 प्रकारच्या बहिणींमध्ये मोडत असाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आता आपण 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते लक्षात घेऊयात। तर बघा, लाडक्या बहिणींनो, पहिला प्रकार म्हणजे बघा, तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। यानंतर लाडक्या बहिणींनो, दुसरा प्रकार म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। यानंतर तिसरा प्रकार म्हणजे तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। यानंतर पुढचा प्रकार म्हणजे बघा, तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तर अशा पद्धतीने ज्या बहिणी पात्र नसतील त्यांना हे पैसे विस्तार नाही। तर अशा पद्धतीच्या पात्रता आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, या 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाही, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे, बँका
यासोबत तालुके आणि गावांची यादी वाचून दाखवत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल, यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. तर बघा लाडके बहिणींनो, आता तुम्हाला जिल्हे आणि बँका वाचून दाखवत आहे, परंतु बघा लाडके बहिणींनो, फेब्रुवारीचे 1500 रुपये, मार्चचे 1500 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये असे टोटल मिळून 5,500 रुपये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत. हे पैसे सोडले जात असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. तर बघा लाडके बहिणींनो, एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी हे पैसे वितरित करणे शक्य होत नसतं, त्यामुळे लाडके बहिणींना प्रमुख 3 दिवसांची निवड केली जात असते, त्यामुळे 3 दिवसांमध्ये हे पैसे वितरित केले जात असतात. तर बघा लाडके बहिणींना, आज काही जिल्ह्यांमध्ये, उद्या काही जिल्ह्यांमध्ये, परवा काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे वितरित होणार आहेत. तर बघा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यामधील पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, तर असे 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यामध्ये सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था, सोसायटीच्या बँका असतील, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी बँका, ज्या ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होतं अशा सर्व बँकांमध्ये पैसे मिळतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी GR काढण्यात आलेला होता. शासन निर्णय काढण्यात आल्यामुळे हे पैसे बहिणींना फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा होत आहेत. आता मार्चचे 1500 रुपये कधी जमा होणार असे लाडक्या बहिणींकडून या ठिकाणी विचारपूस केली जात होते. तर बघा लवकरच तुमच्या खात्यामध्ये मार्चचे 1500 रुपये सुद्धा वितरित होणार आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींनो KYC पूर्ण